या लोकलच्या लफंग्यांचं नक्की करावं तरी काय हा प्रश्न निर्माण झालाय। कारण मुंबईमध्ये लोकलमधून प्रवास करताना महिलांना छेडछाडीला सामोरं जावं लागतंय। हा काही नवा मुद्दा नाहीये, रोजच असं घडत असतं। मात्र असा एक अहवाल समोर आलेला आहे। गर्दीचा फायदा घेऊन टवाळखोर महिलांची छेड काढली जाते। रोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांनी आपली व्यथा ही जय महाराष्ट्राकडे बोलून दाखवलेली आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे पाहूयात। MVRC आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने केलेल्या सर्व्हेमध्ये 24% महिलांचं असं म्हणणं आहे की रेल्वेमध्ये प्रवास करताना त्यांना नेहमी छेडछाडीला सामोरं जावं लागतं। आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या रेल्वेने प्रवास करतात, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगशील, कॉलेज स्टुडंट आहे तू, नेहमी यावं लागतं रेल्वेने, कशा समस्येला सामोरं जावं लागतं? खूप गर्दी असते, कधी येता जाता असे मुलं असे हात मारून जातात, मग त्यांच्याविषयी काहीतरी केलं पाहिजे। तर मग त्यांच्याविषयी कारवाई केली पाहिजे। काय सांगाल तुम्ही, एकूणच महिला सुरक्षित आहे असं वाटतं रेल्वेमध्ये प्रवास करताना? अजिबात नाही। आणि रेल्वेतच का, ज्या मच्छीमार महिला आहेत किंवा कामाला जाणाऱ्या महिला आहेत त्याही असुरक्षितच आहेत। आपण बसमध्ये पण प्रवास करतो तर बसमध्येही मुलींवर काही प्रकारे छेडछाडीचे प्रकार होतच असतात। शासनाने अशी काहीतरी कारवाई केली पाहिजे की त्या मुलांना कडक शासन झालं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला हे शासन झालं हे बघून दुसऱ्याला काहीतरी भीती वाटली पाहिजे आणि तो प्रकार पुन्हा घडता कामा नये। काय सांगशील तू, काय केलं पाहिजे या सगळ्यांवरती? सरकारनं कायदा कडक केला पाहिजे, आणखीन काय गोष्टी केल्या पाहिजेत? कायदा तर कडक केलाच पाहिजे आणि त्या जे असतात पोलीस ते त्यांना तर मेन बघितलं पाहिजे, जे तिथे बसतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कुठे काय चाललंय ते। MVRC ने सर्वे केला होता, तर 24% महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांना नेहमीच प्रवास करताना छेडछाडीला सामोरं जावं लागतं आणि मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये छेडछाड जी आहे ती वाढत चालली आहे। त्यामुळे या महिलांचं देखील तेच म्हणणं आहे की सरकारनं लवकरात लवकर या सगळ्यांवरती कडक पावलं उचलणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन अनिल गुरवसह सीमा धाते, जय महाराष्ट्र, मुंबई। मुंबईमधून प्रवास करत असलेल्या महिलांचं, मुलींचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकलेलं आहे। मला आता हर्षा शहा यांच्याकडे जायचं आहे। हर्षाजी, मगाशी आपण जसे चर्चा करत होतो की काय समस्या आहेत, काय होत नाहीये, मात्र आता या मुद्द्यावर मला तुमच्या तिघींचंही मत जाणून घ्यायचं आहे की आता आपण काय केलं पाहिजे। लोकलचे लफंगे जे आहेत त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच जाणार असं आपण गृहीत धरूया। ठीक आहे, रेल्वे प्रशासनानं जरी काही कारवाई केली नाही केली तरी आपलं प्रोटेक्शन, आपलं संरक्षण हे आपणच केलं पाहिजे। मात्र आता नेमकं काय केलं गेलं पाहिजे यावर तुमचं उत्तर हवंय हर्षाजी। स्वतःची सुरक्षा आणि सुविधा, जसं आपण पाहतो संरक्षण करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 4 हात करावे लागतील आणि परमेश्वरानं तुम्हाला शिवीगाळी दिली आणि स्वतःच्या संरक्षणार्थ कुणाला मारहाण केली तर हा काही गुन्हा होत नाही, ते स्वतःचं स्वतः जपलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की रेल्वे प्रशासनाला एवढी अक्कल नाही का की महिला किंवा बाकीचे जेंट्स, आज 75 लाख लोक, 29,000 ट्रेनमध्ये रोज प्रवास करतात, जे पासेस इश्यू केले, जे तिकीट इश्यू केले, एक व्यक्ती दिवसातनं 10 वेळा प्रवास का आणि कशासाठी करतो? तिकीट इश्यू करताना त्या व्यक्तीचा थम्स यामध्ये फोटो येईल, असे जे तुम्ही आता दारुडे दाखवले आणि दारुडे, गुटखा खाणारे, चरस गांजा विकणारे, असे असंख्य चोऱ्या माऱ्या करणारे आणि छेडछाड करणारे असे अप्रवृत्तीची लोक रेल्वेमध्ये लाखोनी भरलेले आहेत। ह्यांच्यावर तुम्ही शासन करू शकत नाही, कडक कारवाई करू शकत नाही। RPFचे रूल अगदी सौम्य आहेत, GRP कुठेच्या कुठं बसते, ह्या सर्वाचा समावेश साधायचा असेल तर रेल्वेचे पासेस लिमिटेड इश्यू केल्यानंतर ती व्यक्ती ठराविक काळामध्ये ठराविक वेळेवर जाईल। प्रत्येक प्लॅटफॉर्मवर महिलांचे जे कोचेस पुढे आणि मागे आहेत ते सेंट्रलाइज केले पाहिजे आणि थ्रू ट्रेन केली पाहिजे। ज्या 12 कोचच्या ट्रेन्स आहेत, डबे आहेत, त्याला 20 कोचचे केले पाहिजे। प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आमचे GRP, RPF आणि रेल्वेचे स्टेशन मास्टर कंपल्सरी छोट्या त्यांना बसायची व्यवस्था केली पाहिजे। आणि गमतीचा भाग असा आहे की लोकांनी दुसऱ्यावर अवलंबून राहतात। पोलीस सांगतं की या नंबरावर फोन करा, अहो मला दाखवा ना, कुठल्या BSNL असो कुठला असो, तुम्ही फोन करेपर्यंत ती समोरची त्रास देणारी व्यक्ती कौतुकाने तिथं तुमच्या खांद्यावर हात ठेवून उभी राहते काय? आणि तुमचे SMS जात नाही, मोबाईल जात नाही, मोबाईल लागत नाही, वायफाय सेवा तुमची केलेली असेल ती तिथं शासनापर्यंत पोचू शकत नाही, त्याला तुम्ही काय प्रबंध करताय? गमतीचा भाग असा आहे, आम पब्लिकच्यावर अत्याचार होतो, कधी ऐकलं का? त्या गाडीला एखाद्या मंत्र्या संत्र्याची
ज्या आमच्या रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्याची व्यक्ती गेली, रेल्वे GRP RPFचे व्यक्ती गेली आणि त्यांना त्रास झालेली कथाकीर्तन ऐकली. बरोबर आहे हर्षाजी, तुमचा मुद्दा समजलेला आहे. मला आता अंबुरेजी यांच्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. अंबुरेजी, हर्षाजी यांनी जे म्हटलेलं आहे ते तुम्ही ऐकलेलंच आहे, काय उत्तर आहे तुमच्याकडे? मला असं वाटतं की या घटना जर आपल्याला टाळायच्या असतील किंवा अशा घटना भविष्यात घडू द्यायच्या नसतील तर झिरो टॉलरन्स हा प्रत्येक महिलेकडनं दाखवला गेला पाहिजे. अशी घटना जर कोणत्याही महिलेबाबत झाली तर तात्काळ तिने त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. मला विशेष असं सांगायचं आहे यामध्ये की जे IPCचं 354 सेक्शन आहे विनयभंगाच्या संदर्भात, ते सेक्शन अमेंड झालेलं आहे आणि त्या सेक्शनमध्ये आता नवीन काही तरतुदी ॲड झालेल्या आहेत 354 A B C D, ज्याच्यामध्ये इवन लैंगिक हावभाव करणं, लैंगिक शेरेबाजी करणं, तुमचं स्टॉकिंग असेल, वॉयरिझम असेल, स्टॉकिंगमध्ये मग तो तुमचा प्रत्यक्ष पाठलाग असेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केलेला पाठलाग असेल, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मायन्यूटली त्या सेक्शनमध्ये ॲड झालेल्या आहेत आणि त्याबाबत कायद्यामध्ये शिक्षेसाठी तरतूद केलेली आहे. तर माझं अमरजी, म्हणणं कायद्यामध्ये basically हेच तरतूद तर सांगणं आहे, आहे मात्र की त्याची कुठलीही अंमलबजावणी होताना दिसते का? कारण हर्षाजी यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे की ज्या वेळेला छेडछाडीच्या घटना घडत असतात त्यावेळेला जो नंबर डिस्प्ले केला जातो रेल्वेच्या डब्यांमध्ये, त्या नंबरवर कॉल करेपर्यंत ती व्यक्ती तर तिथे थांबून राहत नाही ना. तिला जे करायचं आहे, तिला जी छेडछाड करायची आहे, तिला जे हावभाव करायचे ते करून तो खाली उतरून निघून जातो. याबाबत मी एक घटना आपल्यासोबत शेअर करू इच्छिते. मागच्याच आठवड्यामध्ये एक इन्सिडेंट झाला होता. पनवेल स्टेशनवरती एका महिलेच्या संदर्भात अशी छेडछाडीची घटना झाली होती, परंतु घाई गडबड असल्यामुळे ती महिला ऑफिसला निघून गेली. दरम्यानच्या काळात तिने आमचा जो व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती संपर्क केला. आमच्या हेल्पलाईनकडून तिला तात्काळ पनवेल पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याबाबत सांगण्यात आलं, परंतु काही कारणास्तव ती महिला जाऊ शकली नाही. तर आमच्या हेल्पलाईनकडून पुन्हा तिला रिमाइंडर आणि देऊन विचारणा करण्यात आली की आपण गुन्हा दाखल केला आहे का. त्यानंतर ती महिला जेव्हा पोलीस स्टेशनला गेली, गुन्हा दाखल झाला, त्यावेळेस लगेच तात्काळ आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी महिलेच्या सोबत ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावून तो आरोपी पकडलेला आहे. तर असं नाही आहे. अंबुरेजी, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. तुमच्याकडून फक्त थोडक्यामध्ये उत्तर हवंय की प्रत्येक घटनांचा तुम्ही अशा पद्धतीने पाठपुरावा करता का? डेफिनेटली 354 हे अतिशय सेन्सिटिव्ह घटना म्हणून पोलीस विभागाकडून पाहिली जाते. सिनियर ऑफिसर्सकडून त्याच्यामध्ये क्लोज सुपरविजन केलं जातं. महिला अधिकाऱ्यांमार्फत त्या फिर्याद घेतली जाते, तिचं काउन्सिलिंग केलं जातं जेणेकरून तिला अजिबात काही ऑकवर्ड फील होऊ नये. खूप चांगली प्रक्रिया म्हणावी लागेल की तुम्ही या संबंधीचा पाठपुरावा करताय आणि काउन्सिलिंग सुद्धा तुमच्याकडून केलं जात आहे. माझ्याकडे वेळ अत्यंत कमी असल्यामुळे मी आता क्रांतीकडे जाते. क्रांती, तू दिवस रात्र बाहेर असतेस, वेगवेगळ्या घटना नक्कीच आजूबाजूला जे आहेत ते घडत असणारच. तू कशा पद्धतीने याचा सगळ्याचा सामना करते? मला असं वाटतं की हे खूप नंतरच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ह्या करू शकतो आहेत त्या, पण इमिजिएट इफेक्टसाठी मला असं वाटतं की आपण स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करण्याची केपेबिलिटी दाखवली पाहिजे. 1, वी हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. 2, शक्यतो जर आपण रात्री प्रवास करणार असू तर 1 से भले 2, जर कोणतरी एक बरोबर असावं. दुसरी गोष्ट म्हणजे कारण की त्यांना आपण नाही थांबवू शकतो, आपण काय करू शकतो हे मी सांगते. आपल्याकडे एखादा पेपर स्प्रे नक्की असावा, जेणेकरून जर अगदीच कोण जवळ आला तर डोळ्यात आपण त्याच्या पेपर स्प्रे म्हणजे मिरचीची पूड त्याचा स्प्रे असतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक स्टनगन असते. मी पण आता कार्यक्रमांना जेव्हा जाते ना तेव्हा बाउन्सर्स लावलेले असतात आणि मला फक्त गाडी तिथून 50 मीटरवर जायचं असतं, पण तरी तो एवढा मॉब असतो. तर माझ्याकडे एक ती स्टन गन असं एक इलेक्ट्रिकचा हे येतो. तर नाही मॅडम या तुम्ही, मी त्यांना सगळ्यांना सांगते काही काळजी करू नका, मी माझं ते स्टनगन काढते, मी एकदा अशी पेटवून दाखवते सगळ्यांना, आपोआप जागा होते आणि मी निवांत जाऊन बसते. कोणाला असं बिसं करायची काहीही गरज नसते. सो आय थिंक त्या गर्दीतून असं मार्ग काढायची गरजच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आता हे जे इशारे बिशारे करणारी लोक आहेत ना, त्यांच्यासाठी माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आहे, आजकाल सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झालेला आहे. आपल्याकडे अनेक सोशल साईट्स आहेत, त्याची नावं घ्यायची गरज नाही, फेसबुक आहे, ट्विटर आहे, बरंच आहे. जमल्यास प्रत्येकाकडे फोन असतो. द मोमेंट तो तसं करतोय ना, त्याचा एक व्हिडिओ काढा आणि तो व्हायरल करून टाका.
व्हॉट्सअप करा, त्याच्या घरच्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की हा माणूस किंवा हे, मग आता नॅचरली तुमच्यासारखे चॅनल आहेत ते हे सगळ्या गोष्टी रिले करू शकतात. आता तुम्ही किती चांगली गोष्ट केली, तो माणूस दारू पित होता आणि ते तुम्ही लोकांना दाखवलं, आज त्याच्या घरी कळलंय की तो काय चाळे करतो आहे. तर असेच हे छेडखानीवाल्या लोकांचे फोटो काढा किंवा व्हिडिओ काढून जर तुम्ही सोशल मीडियावर टाकलेत, फेमस कर दो उनको. जी घाण कामं करतायत त्यांच्यासाठी ते इतके फेमस झाले पाहिजे की पुढच्या वेळेस त्याचे मित्रही नाही बोलले पाहिजेत, असं बरोबर. मला त्या गाणीला कुठे समाजात दुसरीकडे जागा असली नाही पाहिजे. एम्बॅरस हिम. बरोबर, अगदी योग्य मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. नागपूरचा आपल्याला स्त्रियांच्या ज्या महिलांच्या प्रतिक्रिया होत्या त्या सुद्धा अशा संतप्त होत्या की का म्हणून आम्ही सारखं हे सहन करत राहायचं, कारण जर आम्हाला प्रवास करायचा आहे तर तो सुरक्षित प्रवास आम्हाला करू द्या. विनंती नाहीये, हतबलता नाहीये, मात्र जर एखादा पुरुष छेड काढत असेल तर त्याने हे लक्षात ठेवावं की त्याच्या घरी त्याची बहीण आहे, त्याची मुलगी आहे, त्याची आई आहे, ती सुद्धा एकाच दिवशी अशा पद्धतीचा प्रवास करत असेल आणि तिच्यासोबत जर असं काही घडलं तर मग आपली सटकणार नाही का, हा मुद्दा त्यांनी प्रत्येक वेळेला लक्षात ठेवलं पाहिजे. या लोकलच्या लफंग्यांवर जर कारवाई करायची असेल तर रेल्वे पोलीस जे आहेत, जसं रुपाली अंबुरे यांनी सांगितलंय, तर त्यांच्याकडून तर प्रयत्न करतायत, मात्र इतरांनी सुद्धा कृपया करून बघ्याची भूमिका घेऊ नका. जर असा प्रकार घडताना समोर दिसला तर तेवढीच साथ त्या महिलेला, त्या मुलीला सुद्धा द्या, कारण ती सुद्धा फार गरजेची आहे. तो सुद्धा एक महत्त्वाचा आणि मोठं पाऊल तुमच्याकडून मानलं जाईल. या चर्चेमध्ये तुम्ही तिघी सहभागी झालात. वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला ही चर्चा इथेच थांबावी लागते. मात्र या विशेष चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमच्या तिघींचेही आभार. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.